आषाढ महिन्यात देवीला नैवेद्य हा दाखवावाच लागतो. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा मी पुरी भाजीचा जो नैवेद्य असतो तो बनवलेला आहे आणि देवीला हा नैवेद्य दाखवूनसुद्धा आलेली आहे. तर लवकरात लवकर हा नैवेद्य केला म्हणजे एक काम मोठं असं होऊन जातं लवकर. त्यामुळे आता आपण रेसिपीला इथे सुरुवात करूया. तर इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि सुरुवातीला मी कुकर लावून घेतलेला आहे. कुकर झाल्यानंतर लगेच मी मेथीची भाजी इथे करणार आहे. त्यामध्ये थोडासा लसूण आणि आवडीप्रमाणे हिरवी मिरची कापून घालायची आहे तेलामध्ये फोडणीला. आणि मेथी अशी बसली की त्यामध्ये आपल्याला थोडासा आवडीप्रमाणे दाण्याचा कूट घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि व्यवस्थित अशी ही भाजी एकदा हलवून द्यायची आहे. गॅस हा मंद ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात. म्हणजे पटकन असा नैवेद्य तयारही होतो आणि जास्त वेळ लागत नाही. तर इथे मी भज्यांची तयारी करणार आहे. तर इथे थोडासा लसूण, थोडंसं हिरवी मिरची आणि थोडासा ओवा घेतलेला आहे. पाणी न घालता तो वाटून घेतलेला आहे. इथे डाळीचं पीठ घ्यायचं आहे आवडीनुसार. कांदा कापायचा आहे. आता कांदा लसूण बरेच जण वापरत नाही, पण आमच्याकडे कांदा लसूण हा प्रत्येक गोष्टीला वापरला जातो. नैवेद्य असला तरी पण वापरला जातो. तर इथे कांदा घातल्यानंतर हिरवी मिरचीचा जो ठेचा केला आहे तो घातलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अगदी थोडासा सोडा पण घालायचा आहे. म्हणजे भजे हे मस्त असे मऊ होतात. तर इथे थोडं पाणी घालून मी याप्रमाणे हे भिजवून घेतलेलं आहे. थोडंसं घट्ट ठेवायचं आहे कारण आपल्याला भजे हे नंतर करायचे आहेत. मिठामुळे त्याला लगेच पाणी सुटतं. त्यानंतर आपल्याला इथे कणिक मळायची आहे. ती कशासाठी? पुऱ्यांसाठी. तर इथे तिखट मिठाच्या नाही, नुसत्या मिठाच्या या पुऱ्या बनवणार आहे. तर इथे कणिक घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि घट्ट असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. पुऱ्या करताना नेहमी घट्ट असंच हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुम्ही सैल चपात्याला आपण जसं मळतो तसं जर केलं तर पुऱ्या या ज्या आहेत त्या खूप तेलकट होतात. म्हणून हे पहा, याप्रमाणे हे पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्या या पुऱ्या ज्या आहेत त्या मऊ पण होतात आणि जास्त तेल पित नाहीत आणि खाल्ल्या पण जातात. त्याच्यामुळे घट्ट असं हे मळून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे अधूनमधून मेथीची भाजी ही हलवून शिजून तयार पण झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे. वरण भात हा कुकरमधून काढलेला आहे. तर यामध्ये हळद, मीठ, थोडंसं हिंग चवीनुसार घालायचं आहे डाळीमध्ये आणि व्यवस्थित अशी ही डाळ घोटून घ्यायची आहे आणि एक उकळी आपल्याला गॅसवर आणून घ्यायची आहे. म्हणजे डाळ ही मिळून येते. तर इथे भाजी, वरण भात तयार झालेला आहे. झाकून ठेवून बाजूला द्यायचं आहे. आता आपल्याला लगेच पुऱ्या या करायला घ्यायच्या आहे. आता सुरुवातीला मी काय करणार आहे, नैवेद्यासाठी ज्या पुऱ्या करणार आहे त्या छोटी साईज ठेवणार आहे. म्हणजे नैवेद्य भरायलाही खूप छान वाटतं आणि नैवेद्य न्यायलासुद्धा खूप छान वाटतं. त्याच्यामुळे इथे मी आता 21 नैवेद्य हे करणार आहे. 21 उंडे हे करून घेतलेले आहेत आणि सगळ्या पुऱ्या या लाटून घ्यायच्या आहे सुरुवातीला. हे पहा, याप्रमाणे इथे या पुऱ्या लाटून झालेल्या आहे आणि आपल्याला तेल तापलं की सुरुवातीला पापड, कुरडई काय जे असेल तुमच्या घरामध्ये किंवा नुसती पापड कुरडई जरी तळली तरी पण चालू शकतं. अगदी थोडेसेच तळणार आहे, जास्त नाही, नैवेद्यापुरते. आणि घरात मुलं आहे तर मुलांसाठी सुद्धा मी इथे थोडेसे तळलेले आहेत. इथे हा तांदळाचा पापड आहे. मस्त असा फुलला गेला आहे. तर तांदळाचा पापडसुद्धा इथे तळून झालेला आहे. कुरडईसुद्धा इथे मी 2-3 तरी तळून घेणार आहे. मस्त अशी कुरडई, पापड आणि नाचणीचा पापडसुद्धा इथे मी तळून घेतलेला आहे. तोसुद्धा खूप छान असा फुलला गेलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता. तर याप्रमाणे पापड, कुरडई आणि नाचणीचे पापड वगैरे जे आहेत ते इथे तळून झालेले आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या पुऱ्या लाटून ठेवलेल्या आहेत ना त्या सर्व आपल्याला नैवेद्याच्या ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत.
आणि बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या मी नंतर तळणार आहे. म्हणजे नैवेद्य भरून हा बाजूला ठेवला की त्यानंतर बाकीच्या पुऱ्या या मी तळून घेणार आहे. तर इथे पाहू शकता एकदम टम्म अशा या पुऱ्या फुगल्या गेलेल्या आहेत. खूप छान अशा होतात. जास्त तेल पीत नाही आणि खाल्ल्याही जातात. मेन म्हणजे जास्त तेलकट होत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे जर कडक पीठ तुम्ही घट्ट पीठ जर मळलं तर एकदम छान अशा या पुऱ्या तयार होतात. त्यानंतर इथे पाहू शकता मी आता भजे करायला घेतलेले आहेत. आता काय होतं की नैवेद्याला जो आपण भजे बनवतो तो एकदम मोठा केला तर मग 2 तुकडे ठेवण्याऐवजी इथे अगदी छोटे छोटे असे सुरुवातीचा जो घाणा आहे ते छोटे छोटे भजेच मी इथे तयार करणार आहे. म्हणजे एक एक पूर्ण अखंड असा नैवेद्यावर आपल्याला ठेवता यावा म्हणून मी इथे छोटे छोटे भजे हे तयार करून घेतलेले आहे. आणि हे जे भजे आहेत ना हे आपल्याला मंद गॅसवरच तळून घ्यायचे आहे. म्हणजे गोल्डन असा हा भज्यांना कलरही येतो आणि जास्त जळत पण नाही. इथे आता हे भजे तयार झालेले आहेत आणि भजे तयार झालेले आहेत, पुऱ्या पण तळून झालेल्या आहेत, पापड पण तयार आहे आणि गोड म्हणून गूळसुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. इथे भाजी पण झालेली आहे आणि वरण भातही. एवढ्या गोष्टी या नैवेद्याला आमच्याकडे लागतात. तर इथे नैवेद्य भरायला घेणार आहे. सुरुवातीला भात घालायचा आहे. भातावर आपल्याला वरण घालायचं आहे. वरण झालं की त्यावर तूप घाला, पण मी लगेच टाकलं नाही तूप. त्यानंतर सगळ्यात शेवट तुपाचा वापर मी इथे केलेला आहे. तर यानंतर आपल्याला सर्व ज्या गोष्टी आपण बनवलेल्या आहेत नैवेद्यासाठी त्या एक एक करून ठेवून घ्यायच्या आहेत. आता इथे भाजी झालेली आहे ठेवून. त्यानंतर ठेवलेला आहे गूळ. आता गुळानंतर एक एक भजे यामध्ये घालायचे आहेत. तर छोटे छोटे जे भजे आहेत ना ते या पुऱ्यांवर व्यवस्थित असे बसावेत म्हणून मी छोटेच केलेले आहे. त्यानंतर जी पापड कुरडई आपण तळलेली आहे तीसुद्धा यावर घालून घ्यायची आहे. आता इथे सर्व नैवेद्य हे व्यवस्थित असे भरून झालेले आहे. शेवटी हे तूप घातलेलं आहे कारण सुरुवातीला विसरले होते. आता देवीचं मंदिर जे आहे ते थोडंसं लांब आहे म्हणून मी एका डब्यात घालून घेणार आहे. सर्व नैवेद्य हे यामध्ये घालणार आहे आणि त्यानंतर त्यावर ठेवणार आहे एक लिंबू. कारण देवीला लिंबू आणि एक अंड्याचा सुद्धा नैवेद्य द्यावा लागतो, पण अंडं नाही म्हणून मी फक्त लिंबू घेतलेला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.